श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुम्ही खूप काही काळापासून काही गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला उशीर जाणवत आहे, तर थोडा संयम ठेवा. कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहात ते लवकरच तुमच्या मार्गात येणार आहे. तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. यावर कदाचित तुम्ही अनेक महिने किंवा अगदी खूप वर्षे वाट पाहत असाल आणि अगदी तुमच्या जीवाला असे वाटते की खूप उशीर होत आहे. देव माझे ऐकत नाहीत, मला ते काही प्रचिती देत नाहीत. पण बाळा, त्या क्षणाला तू थोडा संयम बाळग. कारण माझा आशीर्वाद आणि दैवी चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहे आणि तो अगदी नजदीकच्या काळात तू प्राप्त करणार आहेस. यावर संपूर्ण विश्वास ठेव. कारण तुमचे मन तुम्हाला खूप काही प्रश्नात टाकत आहे. तुमच्या मनातूनच तुम्ही खूप काही संघर्ष करत आहात, जो तुम्ही या क्षणापासून थांबवला पाहिजे. माझी आज्ञा आहे की तुम्ही हा मनाचा होणारा संघर्ष थांबवला पाहिजे. त्यासाठी तुम्ही नामस्मरण करा, ईश्वर चिंतन करा. कारण त्यामुळे तुमचे उद्विग्न मन शांत व्हायला मदत होईल. तुम्ही जे काही इच्छिता ते तुम्हाला पुढील काळात प्राप्त होईल. कारण माझा चमत्काराचा आशीर्वाद तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही जी काही चांगली कर्म करत आहात ती माझ्या नजरेपासून आड नाहीत. यावर विश्वास ठेवा. मी ते सर्व काही तुम्ही केलेले चांगले कर्म असोत की कुणाला दिलेले ते दान असोत, मी पाहत आहे. त्यावर माझे लक्ष आहे. माझी कृपादृष्टी निरंतर माझ्या भक्तांच्या सोबत आहे. तेव्हा त्यांनी न घाबरता पुढे चालत राहावे आणि न थांबता आपले कार्य पूर्ण करावे. कारण या कार्यातूनच तू तुझी प्रगती साधू शकणार आहेस. कारण मी तुला ते कार्य दिले आहे. तुम्ही आजपर्यंत खूप काही संघर्ष करत आहात, तोही मी पाहत आहे. देव म्हणतात, जर तू त्या कार्यांसाठी माझ्याकडे मागणी करत आहेस तर तू कार्यही केले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही त्या दिशेने कर्म करता तेव्हा देवही तुम्हाला भरघोस यश देऊ इच्छितात. जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा मी त्याचे उत्तर तुम्हाला एखाद्या चमत्काराने किंवा माझ्या अनुभवाने तुम्हाला देत असतो. बाळा, या जीवनात खूप काही कठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. कारण देव तुमची परीक्षा घेत असतात. वेळोवेळी तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे अशी देव तुमच्याकडून अपेक्षा करतात. तुमच्याकडून ती चांगली कर्म करून घेण्यासाठी मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन देत असतो आणि त्यामुळे तुम्ही ते कर्म करू इच्छिता, ज्यामुळे तुमचे मागील जे काही पाप आहे ते नष्ट होऊन तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्यास खूप काही फळ प्राप्त होते आणि तुमचे जीवन परिवर्तित होऊन खूप आनंद आणि खूप काही असे ऐश्वर्य तुम्ही प्राप्त करता आणि त्या मार्गावर तुम्ही चालायला लागता, जो मार्ग देव तुम्हाला दाखवू इच्छितात. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की पुढील 9 मिनिटे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाची ठरणार आहेत. तुमचे जे काही मोठे संकट आहे ते दूर होणार आहे. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. या संदेशाला नुसते ऑनलाईन म्हणून सोडून देऊ नका. कारण तुम्ही जेव्हा या संदेशापर्यंत आला आहात तेव्हा
देवाने तुमची प्रत्यक्ष निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश दिला आहे. तुमच्या कार्यातले ते विघ्न लवकरच नष्ट होणार आहे, कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना केली आहे. देवाच्या अफाट शक्तीचा तुम्ही अनुभव करणार आहात. तुम्हाला नक्कीच ते सर्व काही परिवर्तन तुमच्या जीवनात करायचे आहे, कारण तुम्ही ते सुंदर स्वप्न पाहत आहात. तेव्हा देव तुम्हाला या संदेशामार्फत सांगू इच्छितात की होय बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझे ते स्वप्न आता काही काळातच पूर्ण होताना तू पाहशील, कारण तू माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे काही मागितले आहे ते मी देण्यासाठी तत्पर आहे. तूही सज्ज राहा आणि ते स्वीकार कर, कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात ते माझ्यापासून लपलेले नाही. मी जे कार्य तुमच्यासाठी करत आहे ते आज जरी तुम्हाला पडद्याआड दिसत असले तरीही माझे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही ज्या काही अनोळखी लोकांशी आज ज्या काही कार्यांसाठी भेटणार आहात ते तुमचे कार्य अगदी पूर्णत्वास जाणार आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तू नामस्मरण करतोस, तू ती चांगली कर्म करतोस ज्यामुळे देव तुझ्यावर प्रसन्न आहेत. देव म्हणतात, बाळा, तू जे गमावलं आहेस ते तुला गुणाकाराने देव देणार आहेत. त्यात शंका घेऊ नकोस. तुझे मन फार शंका घेते. वेळोवेळी तू खूप काही असे नकारात्मक विचार तुझ्या मनात बाळगतोस. त्यातून मुक्त हो बाळा. त्या मुक्त होण्याच्या प्रक्रियेत मी स्वतः तुला मदत करीन. मी तुझ्या मनातून या क्षणाला त्या शंका कुशंका काढून टाकतो, पुसून टाकतो आणि त्या जागी तुझ्यासाठी विश्वास, आत्मविश्वास असा देतो की तू ते प्राप्त करून आनंदी होशील आणि तुला माझ्यावर संपूर्ण विश्वास बसेल की माझा चमत्कार तू प्राप्त करत आहेस. बाळा, या क्षणाला जो कोणी हा दैवी संदेश ऐकत आहे तो माझा बाळ भाग्यशाली आहे, कारण मी स्वतः त्याची निवड केली आहे तो मोठा आशीर्वाद देण्यासाठी. त्याचे येणारे ते पुढील काळातले संकट देखील नष्ट करण्यात आले आहे, कारण तो देवांच्या कृपा दृष्टीने परिपूर्ण आहे. त्याच्या चांगल्या कर्मांमुळे तो इथपर्यंत आला आहे आणि त्यांनी अधिकही ती चांगली कर्म पुढे सुरूच ठेवावी अशी मी त्याला आज्ञा करतो आणि त्यामुळे त्याचे भाग्योदय होण्याची वेळ आता अगदी नजदीक आहे. त्यामुळे त्याने निश्चिंत असावे अशी मी त्याला आज्ञा करतो. स्वामी म्हणतात, मागील काही काळात तुम्हाला असे वाटत आहे की मी ते खूप काही गमावले आहे जे माझ्यासाठी अमूल्य होते, पण देव तुम्हाला त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी आले आहेत. आज इथे देव तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुम्ही त्यांना तुमच्या मनातील ते सांगा जे तुम्हाला हवे आहे. तुम्ही देवाजवळ ती प्रार्थना करा, ते मागायला सुरुवात करा. देव नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला ते हवे असलेले प्राप्त करून देतील. देवांचे मार्ग तुमच्या विचारांच्या पलीकडे आहेत. देवांची अफाट शक्ती तुमच्यासाठी नेहमीच कार्यरत आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवांचे आभार माना. देवाला जेव्हा तुम्ही आभार मानाल तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते अधिक विपुलतेने तुम्ही प्राप्त कराल, कारण त्यात देव
अधिक आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितात. जेव्हा तुम्ही विश्वासाने देवाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला आजपर्यंत देवाने काय काय दिले आहे. देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे. ती तुमच्या सुंदर जीवनातील एक भाग आहे. तुम्ही जिथे राहू इच्छिता ते घर तुम्ही आपले मानता, पण ही सृष्टी देखील तुमचीच आहे. तुम्ही देवांना ब्रह्मांड नायक म्हणता, तेव्हा हे ब्रह्मांड देखील तुमचेच आहे आणि या ब्रह्मांडात देवदूत तुमच्यासाठी देवांकडून आलेले आशीर्वाद पोहोचवण्यासाठी येत आहेत. हा संदेश देखील तुम्ही ऐकत आहात. तेव्हा देवदूतांनी तुमच्यापर्यंत हा संदेश दिला आहे. त्याचा तुम्ही प्रेमपूर्वक स्वीकार करावा. आता तुमच्या जीवनात ते परिवर्तन होताना तुम्ही पाहाल. तुमची ती अनेक अडलेली कार्य पूर्ण होताना तुम्ही पाहाल, कारण तुम्ही देवाचा दिव्य संदेश ऐकत आहात. हा संदेश निव्वळ तुमच्यापर्यंत आलेला नाही, तर हा संकेत आहे जो तुम्हाला देवांकडून दिला जात आहे. जो कोणी या संदेशांवर संपूर्ण विश्वास ठेवेल त्याला ते दैवी चमत्कार आपल्या जीवनात उतरताना दिसतील. होय, देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्ही जे काही मागत आहात त्यात तुम्हाला अधिक प्रदान करोत. मग ते तुमचे चांगले आरोग्य असोत की तुमचे आर्थिक प्रश्न असोत. देव तुमचे अनेक आर्थिक प्रश्न सोडवून तुम्हाला खूप काही भरभराट देवोत. तुमच्या समस्यांचे निराकरण देव आपल्या आशीर्वादाने करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांचा कुणाचा या स्वामी संदेशांवर विश्वास आहे आणि निरंतर जो कोणी स्वामींचे नाम जप करेल त्याला ते दैवी चमत्कार न काही मागताही मिळोत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. केलेली स्वामी सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.